पूल आणखी 1.5 महिना बंद राहणार। पुण्यातील भिडे पूल 15 ऑगस्ट पर्यंत बंद असणार। पादचारी पुलाचं काम केवळ 20% पूर्ण। पैठण शहरातील सर्व लाभार्थ्यांना मिळणार घरकुल योजनेचा लाभ। कोणत्याही लाभार्थी वंचित राहणार नाही। आमदार विलास भुमरेंचं वक्तव्य। लोणावळ्याजवळ यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक मंदावली। खंडाळा बोरघाटात वाहनांची संख्या वाढली आहे, तर वीकेंडमुळे अनेक मुंबईकर घराबाहेर पडल्यानं वाहतूक कोंडी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण। मुंबई गोवा महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठकीत सामाजिक कार्यकर्त्यांचा गोंधळ। मंदिर प्रशासनाविरोधात सामाजिक संघटना आक्रमक। बीव्हीजी कंपनीला दिलेला मनुष्यबळ पुरवठा ठेका रद्द करण्याची मागणी। आधी तार आणि आता पिनकोड होणार कालबाह्य। आता पिनकोड ऐवजी करावा लागणार 10 अंकी डीजीपींचा वापर। जालन्यात स्वामी विश्वेश्वरानंद महाराज हे महादेव संस्थानचे नवे मठाधिपती। महादेव मंदिर संस्थानचे शामिलगिरी महाराज यांच्या निधनानंतर नवे मठाधिपती। तो गोसावी पांगरी येथील महादेव संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध। राजस्थानमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या महिला रिलेशनशिप मॅनेजरकडून ग्राहकांची फसवणूक। बँक मॅनेजरने ग्राहकांच्या खात्यातून कोट्यवधी काढले। 2.5 वर्षात 41 ग्राहकांच्या 110हून अधिक खात्यांमधून पैसे काढल्याचं समोर, तर महिला बँक मॅनेजरला अटक। रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक मुकेश अंबानींकडून मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला बिनशर्त अनुदान। 151 कोटींचं बिनशर्त अनुदान जाहीर। इंदापूरच्या भीमा नदीपात्रात जलपर्णीचा विळखा। जलपर्णीमुळे भीमा नदीत जलप्रदूषण वाढले। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, तर दूषित पाण्यामुळे मासेमारी व्यवसाय देखील धोक्यात। रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गावर मेगा ब्लॉक। विविध अभियांत्रिकी देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक। पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम लोक पार्क परिसरात अचानक झाडातून वाहू लागलं पाणी। झाडातून धोधो पाणी वाहतानाचा व्हिडिओ व्हायरल। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात आढळला दुर्मिळ ॲटलस मॉथ पतंग। आशियातील जंगलात आढळणारा हा पतंग 12 इंच एवढा मोठा। चंद्रपुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडीसाठी बैठकांचं सत्र। आतापर्यंत 150 नामांकन अर्जांची विक्री। 12 उमेदवारांचे नामांकन दाखल। धाराशिव जिल्ह्यात जकेकुरवाडी गावात एक गाव एक रंग संकल्पना। गावातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या घरांना एक रंग, एकतेचा संदेश देण्यासाठी गावकऱ्यांचा उपक्रम। छत्रपती संभाजीनगर शहरात 52 इमारती धोकादायक स्थितीत। इमारती खाली करून सील करण्याचे प्रशासनाचे आदेश, मात्र रहिवासी इमारती खाली करत नसल्याची माहिती। अमरावतीतील पाणी प्रकल्पात सध्या 41.16% इतकाच जलसाठा शिल्लक। जिल्ह्यातील वस्त्यांमध्ये पाणी टंचाई कायम। मेळघाटमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू। छत्रपती संभाजीनगर शहरात औद्योगिक वाळूज परिसरात अवैध गॅस रिफिलिंग सुरू। सोशल मीडियावरून व्हायरल व्हिडिओतून प्रकाशसमोर। सेट परीक्षा आता 15 जूनला घेतली जाणार। परीक्षेसाठी राज्यातून 1,10,000पेक्षा अधिक उमेदवारांच्या अर्जांची नोंदणी। ऑफलाईन पद्धतीनं होणार परीक्षा। आयटीआय प्रवेशासाठी 27 जून पर्यंत मुदतवाढ। विद्यार्थ्यांसाठी 6 जून पासून चॅटबॉटचीही व्यवस्था सुरू। महिनाभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले। भाडेवाढी नंतर करतं बेस्टच्या प्रवाशांमध्ये लक्षणीय घट। मुंबईत पावसाळ्यात झाडं पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेकडून खबरदारी। आतापर्यंत 95,209 झाडांच्या फांद्यांची छाटणी, तर 10,384 संस्था आणि सोसायट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटिसा। अमरावतीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। पावसाळ्यापूर्वी कामांची अवस्था जैसे थे। रस्ते दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी। वाशिम शहरातून अमरावती आणि पुसदकडे जाणाऱ्या मार्गावरील उड्डाण पुलाची दुरावस्था। पूल वाहतुकीसाठी धोकादायक। पुलाच्या कामाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची वाहन चालकांची मागणी।
आंब्याचा सीझन संपला तरी बाजारात आंब्याला चांगली मागणी. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दशेरी आंब्याला नागरिकांची पसंती. नांदेड पोलीस परिक्षेत्रांतर्गत 75 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. यामध्ये 10 पोलीस निरीक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 37 पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश. वाशिममध्ये जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम. मुलाचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत केल्यास घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ. बेमळा ग्रामपंचायतीचा उपक्रम. सांगली संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती यंत्रणेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. पूर परिस्थितीसाठी सर्व यंत्रणा सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांचा विश्वास. अकोल्यात रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून वाहन चालकांची जनजागृती. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार. रायगडमध्ये 392 गावांवर दरडींची टांगती तलवार. 71 गावं अति धोकादायक. पोलादपूर तालुक्यातील सर्वाधिक 140 गावांचा समावेश. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा अहवाल. अमरावतीमध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी दिली जाणार मोफत पुस्तकं. शिक्षण विभागाकडून 1,86,141 विद्यार्थ्यांसाठी 4,85,546 पुस्तकांची मागणी. हिंगोलीत लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट. ब्रह्मवाडी आरोग्य केंद्र धुळखात पडल्याची बातमी दाखवल्यानंतर आरोग्य विभागाला जाग. आरोग्य केंद्रात प्रत्येकी 9 कर्मचारी बाहेर यंत्रणेद्वारे उपलब्ध करण्यासाठी ई-निविदा कार्यवाही सुरू. सोलापूर ते गोवा विमान सेवा 9 जून पासून सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार. 1 ऑगस्ट पासून सोलापूर मुंबई सेवा सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील शहीद पोलिसांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनीही वाहिलं पुष्पचक्र. धुळ्यातील ईदगाह मैदानावर सामूहिक खरतर नमाज पठण. बकरीदचा सण मुस्लिम धर्मीय बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा. देशाच्या शांतता आणि सुरक्षेसाठी मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना. नांदेडमध्ये बकरी ईद उत्साहात साजरी. देगलूर नाका येथील ईदगाहवर नमाज पठण. एकमेकांना मिठी मारून दिल्या ईदच्या शुभेच्छा. हिंगोली जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. बुलढाणा शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचं आयोजन. शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते मोकळे करण्याच्या आमदार सिद्धार्थ खरातांची अधिकाऱ्यांना सूचना. बियाण्यांमध्ये सर्वच वाण हे उत्कृष्ट दर्जाचे. शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे आणि रासायनिक खताचा आग्रह धरू नये. बुलढाणा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. भाजप विरोधात काँग्रेस आक्रमक. धारावी बचावसाठी काँग्रेस रविवारी जनआक्रोश आंदोलन करणार. काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांची माहिती. नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं खासदार डॉक्टर अजित गोपछडेंच्या कार्यालयासमोर आंदोलन. महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी न झाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. बुलढाणा जिल्ह्याच्या येवती येथे खुलेआम अवैध दारू विक्री, अवैध दारू बंदीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. लोणार पोलीस स्टेशनवर एल्गार मोर्चा. अकोल्यात मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उमेश पुरी विरोधात जनसत्याग्रह संघटनेचं आंदोलन. शहराच्या प्रमुख स्टँड परिसरात पुतळा जाळून घोषणाबाजी देण्यात आली. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानं लक्ष्मण हाकेंच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन. अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी मध्ये खरं तर उद्यापासून बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन. शेतकरी आणि दिव्यांग यांच्यासाठी आंदोलनाचं आयोजन. सांगलीत शासकीय योजनांच्या नावाखाली रुग्णांची लूट केल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप. अशा रुग्णालयाची चौकशी करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचं आंदोलन. प्रशिक्षणार्थ्यांना खरं तर पुन्हा नियुक्त करण्यासाठी तसंच त्यांचं थकीत वेतन देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. सिल्लोडमध्ये शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. पूर्णावाडी आणि मिसळवाडी परिसरातील शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी आंदोलन. बुलढाण्यात खामगाव शहरात विकास कामात अडथळा आणणारी अतिक्रमणं हटवण्याची स्वराज्य फाउंडेशनची मागणी.
15 दिवसात अतिक्रमण हटवावे अन्यथा आंदोलनाचा इशारा. चंद्रपूरमध्ये भर दिवसा अस्वलाचा मुक्त संचार, परिसरात भीतीचं वातावरण, अस्वलाचा तात्काळ बंदोबस्त करा, नागरिकांची मागणी. मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार पाऊस, माणखुर्द, गोवंडी, कुर्ला, सायनमध्ये पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांना दिलासा. राज्यात येत्या 5 ते 6 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. डोंबिवलीमध्ये पावसाला सुरुवात, अनेक भागात साचलं पाणी, गटार तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर. पालिकेचे नालेसफाईचे दावे फोल, नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर डोंबिवलीसह कल्याणमध्येही पावसाला सुरुवात. पावसामुळे हवेत गारवा निर्माण. वसई ठेकेदाराचा अजब प्रकार, भर पावसात ठेकेदाराकडून रस्त्यावर डांबरीकरण. पश्चिम निर्मळ ते वाघोली रस्त्यावर पावसात डांबरीकरण, ठेकेदाराची मनमानी समोर. रायगडच्या उरण परिसरात मुसळधार पाऊस, पावसात प्रमुख रस्ते पाण्याखाली. नगरपालिकेच्या नालेसफाईचा मात्र पुरताच फज्जा, अनेक वाहनं पाण्यात अडकली. वसई विरारमध्ये जोरदार पावसाला सुरुवात, सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण. पुण्यातील आयटी पार्क, हिंजवडी झाला वॉटर पार्क. हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्यानं तुंबले, वाहनं पाण्याखाली. तर पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस. सांगलीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, पावसामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत, सांगलीकरांना उकाड्यापासून दिलासा. पैठणच्या पाचोडमध्ये मुसळधार पाऊस, जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. साताऱ्यात पावसाची जोरदार हजेरी, वाई तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद, पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भाग जलमय. नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, 24 वर्षीय युवकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू. तर पिकांचं मोठं नुकसान, तातडीनं पंचनामे करण्याच्या मंत्री विजयकुमार गावित यांच्या सूचना. सिंधुदुर्गच्या निसर्गरम्य आंबोली धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी, शनिवार असल्यानं पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीत दाखल. धबधब्यावर पर्यटक लुटतायत, मनसोक्त आंदोलन. रत्नागिरीत पावसामुळे चिरेखाण व्यावसायिकांचं 50 कोटींचं नुकसान, पावसामुळे चिरेखाणी व्यवसाय सध्या बंद. रायगडमध्ये पावसाची जोरदार हजेरी, 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची दमदार हजेरी, उकाड्यानं खरतर हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील पूर परिस्थितीत हळूहळू सुधारणा, मात्र 64 गावं अजूनही पुरामुळे बाधित. मायोंग, चापोरी, गजबारी भागात राहणाऱ्या सुमारे 200 कुटुंबांना पुराचा फटका. 12 तारखेला काँग्रेस मशाल मोर्चा काढणार, निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात काँग्रेसचा मोर्चा. तर महाराष्ट्रभर टप्प्याटप्प्याने मशाल मोर्चा असणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची माहिती. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा, राज उद्धव एकीच्या चर्चेची. नितेश राणेंकडून मात्र खिल्ली, मुंबई महानगरपालिकेसाठी आम्ही खूप घाबरलोय, आम्हाला घाम फुटलाय, नितेश राणेंचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही, मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष, जगात खरतर आणि देशात आणि राज्यात आमचं सरकार, पंकजा मुंडेंचा विश्वास. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुगली, मी मातोश्रीवर जातोय असं गमतीनं म्हणाले. घरातून बाहेर निघताना पत्रकारांशी मिश्किल संवाद, नंतर मात्र मी बहिणीकडे जातोय असं स्पष्टीकरण. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी फरार आरोपी झिशान अख्तरला कॅनडात ताब्यात घेतल्याची चर्चा. मुंबई पोलिसांकडून कुठलाही दुजोरा नाही, सिद्दीकी हत्येप्रकरणी अनेक आरोपी अटकेत. मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीचं समन्स. पुढील आठवड्यात चौकशीला बोलावण्यात आलंय, सूत्रांची माहिती. ईडीचे डिनो मोरियाच्या घरासह इतर 15 ठिकाणी छापे. संजय शिरसाटांनी नियमबाह्य पद्धतीने जमीन खरेदी केली, इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप. सगळ्या आरोपांचे उत्तर मी देणार नाही, संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर. शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं बघावं, महायुतीत प्रचंड मजबूती आहे, महायुती एकत्रच लढणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं शरद पवार यांना प्रत्युत्तर.
राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं, महाराष्ट्रातील जनतेचा महायुतीवर विश्वास. राहुल गांधींच्या आरोपांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, सरकार कितीही अडचणीत आलं तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही. यवतमाळमध्ये अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेसाठी मंत्रिमंडळाची मान्यता. आमदार राजू तोडसाम यांची पत्रकार परिषदेत माहिती. रायगडच्या रोहा शहरात कुंडलिका नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं लोकार्पण. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण. ई सेवा केंद्रात स्टॅम्प पेपरची मागणी बेकायदेशीर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जारी केले आदेश. उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, हेलिकॉप्टरचा मागील भाग खराब. हेलिकॉप्टरच्या धडकेत महामार्गावरील वाहनांचं नुकसान. हेलिकॉप्टरमधील सर्व 5 प्रवासी आणि पायलट सुरक्षित. बोरिवलीतील हुक्का पार्लरवर कारवाई. बोरिवली पोलिसांची ग्रँड विलावर खरं तर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी छापा टाकून हुक्का संबंधी साहित्य जप्त केले. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणे येथे गोठ्याला आणि घराला शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. गावकऱ्यांनी धावपळ करून आगीवर नियंत्रण मिळवलं. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूरमध्ये 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. नराधम देवाजी एकनाथ सोनवणेला पिंपळनेरमधून अटक करण्यात आली आहे, तर मुलीला खेळण्याच्या बहाण्यानं बोलावून केलेला अत्याचार. धुळ्याच्या शिरपूरमध्ये वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश. 9 मोटरसायकलींसह 2 आरोपी अटकेत. वाघाडी वाडी दरम्यानच्या खरं तर कोरड्या नाल्यात लपवलेल्या बाईक्स. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे अवैध मायनिंग. पर्यावरणाचा ऱ्हास करणारे अवैध मायनिंग खपवून घेणार नाही, पर्यावरण तज्ज्ञ स्टॅलिन दयानंद यांचा इशारा. पालघरच्या केळवे रिसॉर्टवर अल्पवयीन मुलीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयात. रिसॉर्ट मालकासह आरोपी तरुणाला विनापरवाना गावठी पुरवठा करतात. गावठी कट्टा पुरवणाऱ्यालाही तपासातून वगळण्यात आले. मुलगी झाली नाही म्हणून विवाहितेला 15 दिवस उपाशीपोटी डांबून ठेवलं. पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड. संधी मिळताच विवाहितेनं बीडला जात माहेर गाठलं. सासरच्या 4 जणांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.